तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. दत्त जयंती देखील आहे. तर दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण जे असतं, ते मी केलं होतं. बरेच जण करतात. काही लोकं केंद्रामध्ये जाऊन करतात आणि काही लोकं घरीही करतात. तर माझ्यासाठी केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य नव्हतं. घरी बाळ आहे आणि त्याची झोपेची वगैरे वेळ असते. त्यामुळे तर आज ते पारायण पूर्ण झालेलं आहे. त्याची सांगता झालेली आहे. त्याचं उद्यापन उद्या करायचंय. पण आज दत्त जयंतीही आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारही आहे. त्यामुळे आज नैवेद्यासाठी मी थोडासा वेगळा बेत केलेला आहे. पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, वरण. जेवण बनवायचं म्हटलं की थोडंसं प्लॅनिंग प्रिपरेशन वगैरे मी करत असते. कारण ती सवयच लागलेली आहे माझ्या हाताला. ऑफिसला जाण्यामुळे किंवा ऑफिसची वेळ सकाळची आणि संध्याकाळची वेळ घाईची असल्यामुळे ह्या गोष्टीचं एक हाताला वळणच पडलेलं आहे माझ्या. त्यामुळे कुठलाही स्वयंपाक असला तरी मोस्टली मला 1 तासाच्या आसपास वेळ लागतो. लग्नामध्ये जशी बटाट्याची भाजी असते ना, तशा प्रकारे होते आणि तशी भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे मी अशा प्रकारे हातानेच थोडंसं मॅश करून ते बटाटे टाकते त्याच्यामध्ये. नैवेद्याचे ताट पण करतीये. पुऱ्या तळत असताना मी असं मधले थोडंसं दाबते. त्याच्यामुळे अशी अगदी छान पुरी जी आहे ना, ती फुगून येते बाहेर आणि गरम-गरम पुऱ्या एकदम अशा प्रकारे खूप छान लागतात, टेस्टी लागतात. याच्यामध्ये रवा वगैरे घालायची पण काही गरज नाही. पुरी थोडीशी क्रिस्पी किंवा फुगण्यासाठी बरेच जण रवा घालतात. पण माझ्या मते रवा घालण्याची काही गरज नाही. तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही जो झारे असतो, तो थोडासा पुरीवरती दाबा, आपोआप पुरी फुलते, अशी फुगून बाहेर येते. तर या ठिकाणी मी पूजा मांडणी केलेली आहे. नैवेद्यावरती तुळशीचं पान वगैरे ठेवून मी नैवेद्य या ठिकाणी अर्पण केलेला आहे देवाला.